फक्त इथे एक शब्द टाका, फ्रॉम वन. काय फ्रॉम वन म्हणजे ही व्हॅल्यू घेतली फक्त आपण 1 वरून ती √17 घेतली, तेवढं दाखवायचं फ्रॉम वन. आता नेक्स्ट क्वेश्चन. तीन नंबरचा 3m² प्लस 13 नाही 2m - 7 = 0. हां, सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, लक्ष द्या इकडं. सुरुवातीला काय करायचं, कम्पेरिंग विथ ax² bx + c = 0. शाहरुख खान इकडे पाय. a ची किंमत किती आहे 3, b ची, c ची, मग त्याच्यानंतर काय करतो, नाऊ b² - 4ac √b² - 4ac. b किती आहे 7, -7चा स्क्वेअर 4. लक्ष द्या काय काय चालू आहे. a ची किंमत 3, काही अवघड नाही. c ची व्हॅल्यू, अरे b ची व्हॅल्यू चुकली का, b ची व्हॅल्यू 2 आहे. 2चा स्क्वेअर मायनस b ची 2 बरोबर आहे ना. हां, c ची किती -7. 2चा स्क्वेअर किती रे 4, मायनस मायनस प्लस 4 गुणिला 3 12 गुणिला 7 84 आणि 4. आता बघा ही जी मेथड आहे ना रूटवाली, म्हणजे रूट इथं काढून घेण्याची, इथे युजफुल आहे तुम्हाला. 88 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे सांगा. स्क्वेअर कोणते असतात आपल्याकडे बघा, 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100 पर्यंत विचार करायचा. याच्यापैकी आता बघा हा कोणता संख्या आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ही कोणती संख्या आहे, समसंख्या. मग समसंख्या असली तर 36 न चेक करायचं. पहिले सगळ्यात पहिले कोणता स्क्वेअर चेक करायचा, 36 न भाग जातो का, नाही. त्याच्यानंतर समसंख्या दुसरी 16 न चेक करायचं, 16 न भाग जातो का, नाही. मग तिसरं चेक करा 4, म्हणजे याच्यात कोणता स्क्वेअर लपलेला आहे 4. 4 गुणिला 22. ठीक आहे. आता 4चं स्क्वेअर रूट किती येतं बाहेर 2, 2√22. ह्या स्टेप आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये जर करायच्या म्हटल्या तर ते फॉर्म्युला परत 2 स्टेप वाढतात. ते प्रॉब्लेम किचकडे बनतं, समजलं. म्हणून रूट इथंच काढून घ्यायचं. या मेथडसाठी तुम्हाला मी सांगितलं, मेथड नाही म्हणता येईल त्याला म्हणतात सिम्प्लिफाय करायचं मॅथला. 88 जर √88 लिहिलं तुम्ही तर तुमचा आन्सर बरोबर येणार नाही, म्हणजे बरोबर देणार नाही, ते एक्झॅक्ट आन्सर पाहिजे असतं. तर आपलं जे स्क्वेअर रूट येईल त्याच्यामध्ये फक्त एक नंबर शोधायचा. 1 4 9 25 16 36 पैकी एखादा स्क्वेअर लपलेला आहे का. कोणता लपलेला होता 4. 4 गुणिला 22, मग 4चं स्क्वेअर रूट किती येतं 2. समजलं. आता बाय युझिंग फॉर्म्युला, बाय युझिंग सध्याला बाजूला थांब. बाय युझिंग फॉर्म्युला, काय फॉर्म्युला सांगा. यम आहे. आता एक्स आहे का, नाही, यम = -b प्लस मायनस आणि आपण मध्ये पैसे. ठीक आहे. काही नुसते गुणगुण करून राहिले. मायनस मस्त सवय ती. दुसऱ्याच्या आवाजात मिसळून टाकायचं b b² - 4ac काय होईल 2√22. बघा हा फायदा आहे. नाही तर काय करावं लागलं असतं तुम्हाला, ही स्टेप इथं करत परत ह्या फॉर्म्युला वापरून करावं लागली असती. प्रॉब्लेम सिम्प्लिफाय होतं एकदम. आपण मध्ये ट्वाईस आहे 2, याची किंमत किती आहे 3. ठीक आहे. बघा आता फ्रॉम वन लक्ष द्या बरोबर. हां, इथंही 2 आहे, इथंही 2 आहे, बरोबर आहे. आपण मध्ये पण 2 आहे. लक्ष द्या, हे 2 2 2. आता याला 2 कॉमन घ्यावं लागतील. काय करावं लागतील, ते कॉमन घ्यावं लागतील. वरतून जर 2 कॉमन घेतले तर आत किती उरला -1 प्लस मायनस इथं किती उरतील √22. फक्त काय उरले √22. आपण मध्ये किती आहे 6. बघा काय केलं, हे करावंच लागणार आहे ही स्टेप. 2 2 बाहेर घेतले, कॉमन होते तर बाहेर घेतले. कॉमन म्हणजे काय, सारखा नंबर बाहेर घेतला तर उरला किती 1. इथं काय उरणार √2. आपण मध्ये काय केलं झालं
6. मल्टिप्लिकेशनमध्ये कसाही भाग देऊ शकतो. 2 1 2, 2 3 6, बरोबर. हां तेच ते. -1 प्लस मायनस रूट 22 अपॉन मध्ये 3 हे झालं तुमचं यम. याला फक्त स्प्लिट करा. आता यमची एक व्हॅल्यू घ्या. यम इज इक्वल टू -1 प्लस रूट 22 अपॉन 3 और यम इज इक्वल टू दुसरी व्हॅल्यू काय येईल -1 मायनस रूट 22 अपॉन 3. फायनल आन्सर लिहिता येईल. ठीक आहे, घ्या लिहून. 100% सांगतो तुम्हाला, या दोन मेथडवर एखादा क्वेश्चन असतो तर बसतो. तर 3 नंबरचा झाला. 4 नंबरचा काय? 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 5m² मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. पटकन एक स्टेप आठवली पाहिजे. कम्पेरिंग विथ x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू -4, सी ची व्हॅल्यू, ठीक आहे. त्याच्यानंतर नाव b² मायनस 4ac त्याचं घ्यायचं आपल्याला रूट. काय काढायचं? रूट. मग रूटमध्ये b² मायनस 4ac -4चा स्क्वेअर -4 इंटू -. हां आता शांत बसा सगळेजण. कोणीच बोलू नका. तुमचं आन्सर आलेलं आहे, काही जणांचं बाकी आहे. 4चा स्क्वेअर 16, स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. 4 गुणिला 5 20, 20 दुनी 40, मायनस मायनस प्लस म्हणजे फायनल आन्सर आलं 56. मला सांगा 56 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? 4, म्हणजे 4 गुणिला 14. ठीक आहे, 56ला लिहू शकतो 4. म्हणजे 56चे भाग बघा, 56चे सरळ सरळ 2 फॅक्टर पाडायचे असे की एका फॅक्टरमध्ये काय भेटला पाहिजे? स्क्वेअर. कोण भेटला? 4. 4चा स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर असतो? 2चा. 2√14 हे आले बाहेर. याला जा इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता याच्यानंतर काय करतो आपण? बाय युजिंग फॉर्म्युला. बाय युजिंग फॉर्म्युला. ठीक आहे, कोण आहे? यम. मग यम लिहा. यम इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन मध्ये 2a. फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे. बघा मायनस बीची व्हॅल्यू बघा, हे इथं नका कन्फ्यूज होऊ. ही जी व्हॅल्यू ही ऑलरेडी मायनसमध्ये, मायनस आणि ही मायनस प्लस मायनस याची व्हॅल्यू डायरेक्ट हेच तुम्हाला इझी करून देतो. इथं मी याची व्हॅल्यू डायरेक्ट भेटते आपल्याला. काय? 2√14 अपॉन मध्ये ट्वाईस ए किती आहे? 5. ठीक आहे, फ्रॉम 1. आता परत इथं बघा मायनस मायनस काय होतील? प्लस. इथं 2, इथं आले 14 अपॉन मध्ये 10. एक स्टेप करा अजून. कॉमन घेऊ शकतो 2 कॉमन घेतले. 4 मधून 2 कॉमन घेतले म्हणजे किती उरतील? 2. म्हणजे 4ला 2 न भाग द्या. इथून 2 कॉमन घेतले, इथं काही उरणार आहे का? नाही. फक्त काय उरेल? √14 सॉरी. आणि अपॉन मध्ये काय उरेल? 10. कितीचा भाग जातो? 2 1 2, 2 पंच 10. ठीक आहे, फायनल आन्सर झालं. मग फायनल आन्सर काय उरेल आता? यम इज इक्वल टू 2 प्लस मायनस √14 अपॉन मध्ये 5. काय उरलं रे आपल्याकडं? 2 न भाग दिल्यावर 1 उरला, म्हणजे फक्त वरती उरलं ब्रॅकेट, खाली उरले 5. याला वेगळं करा, झालं आन्सर. यम इज इक्वल टू 2 प्लस √14 अपॉन 5 और यम इज इक्वल टू 2 मायनस √14 अपॉन 5. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? फायनल आन्सर लिहून टाकायचं. आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. लास्ट क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिस सेटमधला लास्ट नाही, इथला लास्ट आहे. होमवर्क तुम्हाला राहील. कोणता होमवर्क राहील? 1 नंबर आणि 6 नंबर. त्यांचा आन्सर रूटमध्ये येत नाही, सिंपल आन्सर येतं. 5 नंबरचा क्वेश्चन
वाय स्क्वेअर प्लस 1/3 वाय इज इक्वल टू 2. काय करणार, इकडे घेऊन यायला, वाय स्क्वेअर प्लस 1/3 वाय मायनस 2 इज इक्वल टू 0. 3 न मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइंग बाय 3. 3 न मल्टिप्लाय करा, 3y स्क्वेअर, 3 आपण मधले कॅन्सल, उरला फक्त y, 3 दुनी 6 इज इक्वल टू 0. एक स्टेप वाढली, काही प्रॉब्लेम नाही. कम्पेअरिंग विथ भरपूर वेळ असतो तुम्हाला एक्झाम्स मध्ये, 2 तास म्हणजे भरपूर आहे मॅथ्ससाठी. हां, एची किंमत रे, एची 3, बीची, सीची, ठीक आहे. 9 अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. बी किती आहे रे, 1, 1चा स्क्वेअर मायनस 4, ए तुमचा 3, सी किती आहे मायनस 6 आहे ना रे, सी मायनस 6 आहे ना. तुम्ही मल्टिप्लाय केला नाही का 3 न? हां, इकडे बघा, हे 3 न मल्टिप्लाय करावं लागलं ना आपल्याला. 1 4 त्रिक 12, 12 गुणिले 6 72, मायनस मायनस प्लस. आता रूट 73, या 73 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? कोणताच नाही. का? तो प्राईम नंबर आहे. काय तो? प्राईम नंबर. याला 1 नंबर द्या. बाय युजिंग फॉर्म्युला, बाय युजिंग फॉर्म्युला तुम्ही टाकायचं आहे तेवढं. काय फॉर्म्युला सांगा, पाठ झाला असेल ना आता. y इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 2a, ठीक आहे. ज्या व्हॅल्यू काढलेल्या आहे ते पुट करा. बीची व्हॅल्यू काय आहे? 1 मायनस 1 प्लस मायनस रूट 73 अपॉनमध्ये टॉईस एची व्हॅल्यू किती आहे? 3 मायनस 1 प्लस मायनस रूट 73 अपॉनमध्ये 6. याला वेगळं करा. काय अवघड आहे सांगा बरं याच्यात. y इज इक्वल टू 1 प्लस रूट 73 अपॉनमध्ये 6 और y इज इक्वल टू 1 मायनस रूट 73 अपॉनमध्ये 6. हे झालं आन्सर. अवघड आहे काही? एकदम सिम्पल आहे. सिम्पल ठेवा मॅथला, तर इंटरेस्ट येईल मॅथमध्ये. -1 हा पण मायनस आहे आणि हा पण मायनस आहे. हा -1 आहे. बघा आता एकदा 3 नंबरचा क्वेश्चन सांगतो, नंतर काय काय होमवर्क आहे ते नंतर, ठीक आहे. आता लास्टवाला ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी, कळालं का? कम्पेअर द इक्वेशन. बघा काही नाही ए बाई, काही नाही आहे. सेम क्वेश्चन आहे ॲज इट इज, जसाच्या तसा, फक्त ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आपली प्रोसिजर तीच. काय? इक्वेशन लिहून घ्या पहिले. काय इक्वेशन? क्वेश्चन 3. इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x इज इक्वल टू 0. क्वेश्चन अवघड नाही, कॉन्सन्ट्रेशन होऊ देऊ नका फक्त. एकही स्टेप मिस झाली की तुम्हाला कळत नाही मग क्वेश्चन. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सांगा एची व्हॅल्यू किती आली? एची व्हॅल्यू 1, बीची 2 रूट 3, सीची 3. ठीक आहे, काही अवघड नसतं, समजून घ्या. जेवढा तुम्हाला मी अगोदर बोललेलं आहे, जेवढा क्वेश्चन अवघड तेवढा इझी. दिसायला अवघड असतो तो. नाऊ अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर 2 रूट 3चा स्क्वेअर मायनस 4. एची व्हॅल्यू किती आहे? 1. सीची व्हॅल्यू किती आहे? 3. सांगा आता. बघा स्क्वेअर कसा करायचा. 2चा स्क्वेअर बाहेरच्या 2चा स्क्वेअर 4, या रूटचा स्क्वेअर 3, 4 त्रिक 12. तुम्हाला काय म्हटलं? जेवढा क्वेश्चन दिसायला अवघड तेवढा सिम्पल.
12 वजा 12 काय आलं 0. रूट 0 म्हणजे शेवटी काय येईल 0. ठीक आहे. किंवा एक स्टेप टाका इथं थोडं. 12 वजा 12 म्हणजे काय येईल ॲन्सर 0. समजलं. ॲन्सर काय आलं 0 बाय युझिंग फॉर्म्युला. बाय युझिंग फॉर्म्युला. कोण आहे तू एक्स आहे का. बरं एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉनमध्ये 2ac. मायनस बी मायनस 2√3 बीची व्हॅल्यू 2√3 आहे. प्लस मायनस याची व्हॅल्यू किती आलेली आहे 0 अपॉनमध्ये 2ac. 2ac म्हणजे किती 2 गुणिला 1. ठीक आहे. फ्रॉम 1. समजलं. आता बघा प्लस मायनस 0 प्लस मायनस 0ला काही अर्थ आहे का. ठीक आहे. पण एकदा घ्यायचं ते प्लस मायनस व्हॅल्यू घ्यायची आपल्याला कारण फॅक्टर किती पाहिजे आपल्याला 2. मग एक्सला काय करा मायनस 2√3 अपॉनमध्ये प्लस 0 अपॉनमध्ये 2 और एक्स इज इक्वल टू मायनस 2√3 मायनस 0 अपॉनमध्ये 2. काय केलं बरं एकदा घेतला प्लस एकदा घेतला मायनस. आता बघा या प्लसला काही व्हॅल्यू आहे का म्हणजे या 0ला काही व्हॅल्यू आहे का 2 कॅन्सल. इकडे पण 2 कॅन्सल म्हणजे काय उरलं शेवटी फक्त एक्स इज इक्वल टू मायनस √3 और एक्स इज इक्वल टू मायनस √3. दोन व्हॅल्यू आल्या कोणत्या मायनस √3. काही प्रॉब्लेम. एकदम सिंपल क्वेश्चन. जेवढा दिसायला अवघड तेवढा सिंपल. घ्या लिहून. आपण राहिलं का हे घे होतं कधी कधी. हां बघून घ्या आता क्वेश्चन. एक एक. फर्स्ट क्वेश्चन हां बी स्क्वेअर मायनस 4ac. तुम्हाला कसं सांगितलेलं आहे मी बघून घ्या. तुमचा जो तुम्हाला जे जे काही अडचणी येतील त्या सांगतो. फर्स्ट क्वेश्चन कसं सांगितले तुम्हाला मी याला अंडर रूट करण्यास सांगितले तुम्हाला मी. बरोबर आहे आपल्या मेथडनुसार सांगितले ना. मग आपल्या मेथडनुसार इथं काय येईल 12. काय येईल 12. स्क्वेअर रूट निघतं का नाही 144चं 12. त्याच्यानंतर आता इथं एक ही स्टेप न वापरता आपण कोणती स्टेप करणार आहे डायरेक्ट मायनस ऑफ 14 प्लस मायनस डायरेक्ट का लिहिणार आपण 12 लिहिणार ना कारण आपण रूटचा नंबर लिहितो का तिथं नाही. इथं आपण याला एक नंबर देत असतो फ्रॉम 1. याच्यासमोर काय लिहितो आपण फ्रॉम 1. तुम्हाला समजून जाईल क्वेश्चन सॉल्व करताना की काय चालू आहे. फ्रॉम 1. काही डाऊट इथपर्यंत नाही. आता याच्यानंतर तुम्हाला असं इक्वेशन भेटलं ना 14 प्लस मायनस 12 आणि 2. याला घाबरायचं नाही. एकदा करायचं प्लस एकदा काय करायचं मायनस. 14 अधिक 26 भागीला 2. 14 वजा 12 2 अपॉन 2 किती आला आन्सर 1. ठीक आहे. ह्या क्वेश्चन कसा आहे तसा पहिला क्वेश्चन आहे कोणता प्रॅक्टिस सेटमधला दाखवतो तुम्हाला. ताण नका घेऊ. समजला. हे क्वेश्चन ॲज इट इज जसे छापलेले याच्यात तसे तुमच्या बुकमध्ये छापलेले पाहिजे नाही मला नोटबुकमध्ये. जसं मी शिकवलेलं आहे त्या मेथडने मी चेक करील. पहिला होमवर्कला हा दुसरा होमवर्कला. ठीक आहे कळालं. इथं 92 आहे. किती आहे 92. तुम्हाला जिथं जिथं प्रॉब्लेम आहे ते सांगून देतो मी. आपण काय करत असतो अंडर रूट काय करतो अंडर रूट याला पण आणि याला अंडर रूट. याच्यामध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे 4. 23 गुणिला 4 म्हणजे काय येईल 2√23. ह्या 2 स्टेप ह्या 3 स्टेप कमी केल्या मी तुमच्या. समजलं का. या फॉर्म्युल्यानं या स्टेप कमी केल्या मी तुमच्या सरळ सरळ. म्हणजे आपण या स्टेपवरून डायरेक्ट कोणती लिहितो लास्टवाली. समजलं. हां समजलं कसं लिहायचं. त्याच्यानंतर सेम याच्यात काय हे बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे 16 येईल डायरेक्ट. आहे सोपे येणार आहे क्वेश्चन. बी स्क्वेअर मायनस काय झालं रे बरं जाऊ द्या तिकडं. 16चा स्क्वेअर रूट 4. ठीक आहे. डायरेक्ट ही 4 व्हॅल्यू आपण इथं घेणार म्हणजे आपला डायरेक्ट आन्सर काय येईल
हे समजलं. हे फक्त रेफरन्ससाठी ॲज इट इज असं सोडवायचं नाही, आपला पेपर डिफरंट दिसला पाहिजे बाकीच्यांपेक्षा. किती झाले 3. हे 4 नंबरला होमवर्कला, ठीक आहे. 0 आत्ताच घेतला 0 वाला आपण, ठीक आहे. हा 5 नंबरला, समजलं. -19 हा शक्यतो हा क्वेश्चन येणार नाही एक्झामला तुम्हाला, कारण त्याचे रूट निघत नाही. रूट कसे आहे, नॉट रिअल. रूटमध्ये मायनस नंबर असला की रूट कसं असतं, नॉट रिअल. पुढची जी एक्झरसाईज आहे आपली 2.5 का 2.5 मध्ये समजेल तुम्हाला रिअल नॉट रिअल काय काय कळालं. हे किती झाले क्वेश्चन, 5. आणि हा नाही सोडवला तरी चालून जाईल, कारण हे माहिती तुम्हाला व्हॅल्यू कशा घ्यायच्या ते लक्षात राहू द्या. हा एक पहिला आणि हा एक 6वा, ठीक आहे. तुम्हाला थोडीफार हिंट देतो, इकडे बघा. √b² - 4ac. b किती आहे, 6. 6चा स्क्वेअर -4. a किती आहे, 1. c किती आहे, 5. गडबड नको करू. 6चा स्क्वेअर 36. 4 पंच 20. म्हणजे किती आले, 16. किती उरले, 4. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काही प्रॉब्लेम नाही. 4. इकडे लक्ष द्या, फास्टमध्ये सांगून राहिलो. x इज इक्वल टू -b असतं, काय असतं, -b. बीची किंमत किती, 6. -6 प्लस मायनस रूटची किंमत किती आलेली आहे, 4. अपॉनमध्ये 2 × a म्हणजे 2 × 1 किती आलेलं आहे, 2. म्हणजे याला जर वेगळं केलं तर काय होईल बघा. याला वेगळं कसं करायचं, x इज इक्वल टू -6 + 4 अपॉनमध्ये 2 और x इज इक्वल टू -6 - 4 अपॉनमध्ये 2. काही प्रॉब्लेम, आता करता येईल. हे किती होईल, -2/2 1. -6 मधून 4 गेले, -2/2 -1. मी फक्त सांगून राहिलो तुम्हाला शॉर्टकटमध्ये, असं शॉर्टकट नाही वापरायचं. इथे येईल -5 -10/2. समजलं. फर्स्ट 6 नंबर 2 सॉल्व एक्झाम्पल 5. टोटल किती आहे, 7. 7 एक्झाम्पल उद्या चेक करील.